गुरुपौर्णिमेला आपल्या कुलदेवतेचा कलश कसा स्थापन करावा? संपूर्ण पूजाविधी. गुरुपौर्णिमा हा गुरु, कुलदेवता आणि ईश्वराच्या कृपेचा दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धेने कुलदेवतेचा कलश स्थापित करून पूजा केल्यास घरात सुख, शांती आणि आध्यात्मिक उन्नतीची भावना दृढ होते. आवश्यक पूजा साहित्य: तांब्याचा किंवा पितळेचा कलश, स्वच्छ पाणी, शक्य असल्यास गंगाजल, आंब्याची किंवा अशोकाची 5 पाने, नारळ, हळद, कुंकू, अक्षता, फुले व हार, लाल किंवा पिवळे वस्त्र, सुपारी, नाणे, पंचामृत, तुपाचा दिवा, अगरबत्ती, नैवेद्य, फळे, खीर, पुरणपोळी किंवा घरचा सात्विक पदार्थ. कलश स्थापना विधी: सकाळी स्नान करून स्वच्छ व सात्विक वस्त्रे परिधान करा. पूजा स्थळ स्वच्छ करून रांगोळी काढा. पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर तांदळाची छोटी राशी करा. कलशात स्वच्छ पाणी, थोडे गंगाजल, अक्षता, सुपारी, नाणे आणि थोडी हळदकुंकू टाका. कलशाच्या मुखावर 5 पाने ठेवा. नारळाला लाल किंवा पिवळे वस्त्र गुंडाळून त्यावर स्वस्तिक काढा आणि तो कलशावर स्थापित करा. कलशास हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करा. पूजा विधी: प्रथम श्री गणेशाचे स्मरण करा. नंतर आपल्या गुरूंचे आणि कुलदेवतेचे ध्यान करा. दिवा व अगरबत्ती लावा. कुलदेवतेचे आवाहन करून प्रार्थना करा, हे माझ्या कुलदेवते, या कलशात आपण विराजमान व्हावे. माझ्या कुटुंबावर कृपा, आरोग्य, सुख, समृद्धी आणि सद्बुद्धीचा वर्षाव करावा. कुलदेवतेचा मंत्र किंवा नामजप 108 वेळा करा. आरती करा. नैवेद्य अर्पण करून कुटुंबासह प्रसाद घ्या. विशेष सेवा: गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास गुरुचरित्र, श्री स्वामी समर्थ चरित्र किंवा आपल्या कुलदेवतेशी संबंधित ग्रंथाचे पारायण करा. गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान किंवा दक्षिणा द्या. दिवसभर सात्विक आचरण ठेवून ईश्वरनामाचा जप करा. पूजनानंतर कलश 1 दिवस किंवा आपल्या परंपरेनुसार ठेवू शकता. नंतर कलशातील पाणी तुळशीला, पवित्र झाडाला किंवा घरातील स्वच्छ ठिकाणी अर्पण करा. नारळ प्रसाद म्हणून कुटुंबियांनी ग्रहण करावा. प्रत्येक घराण्याची कुलदेवतेची पूजा पद्धत वेगळी असू शकते. आपल्या घरच्या परंपरेला आणि कुलाचाराला नेहमी प्राधान्य द्यावे.